मराठा समाज भोगतोय. कारण मराठवाड्यामध्ये जे 4 बोगस दाखल्यावाले रद्द झाले आणि हे रद्द झाल्याच्या नंतर त्यांनी जे करोडो रुपये खर्च केले निवडणूक लढण्यासाठी. पण निवडणूक का लढली? जरांगेंनी काढून दिलेल्या सर्टिफिकेटमुळे त्यांनी निवडणूक लढवली. आणि मी बातम्यात ऐकलं की ज्यांचे बाद झाले त्या लोकांना परत त्यांनी अंतरवालीला बोलवलं. अरे अंतरवालीला जात आहेत तसं त्यांच्याकडनं ते जे खर्च झालेला आहे तो वापस घेऊन या. हे जरांगेंच्या पापाचे फळ आहेत. आणि वरतून जरांगेंची काल एक बाईट पाहिली मी की सरकार आम्हाला फसवते. अरे आडमुठेपणा करायचा तुम्ही. जनतेला बोलवायचं, समाजाला भावनिक करायचं, भावनिक केल्याच्या नंतर सरकारकडून ज्या गोष्टी मान्यच होणार नाही त्या गोष्टी मान्य करून घ्यायच्या. एक कुठला तरी कागद घ्यायचा आणि तो कागद घेतल्याच्या नंतर छाती पडवायच्या, बघा आम्ही करून दाखवलो. अनेकांनी स्टेटमेंट दिले, अनेकांनी पोस्ट केलं, बघा पाटलांनी कसा खुट्टा मारला. अरे खुट्टात तुम्ही ज्यांनी निवडणूक लढल्या का त्यांना विचारा. अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं साहेब. करोडो रुपये जातात, नामुष्की येते. बरं ही नामुष्की का आली? जरांगेंमुळं आली. आणि वर तोंड करून तुम्ही काय सांगताय? तुम्हाला लेकरा बाळाच्या शिक्षणासाठीच आरक्षण हवं होतं ना. मग आता का आगपाकड करताय पाटील? हे सांगा ना समाजाला की तुम्ही चुकीचे GR घेतले आणि समाजाला फसवलं. आणि समाजाला फसवलंच नाही तर OBCच्या ताटातलं ओरबाडण्यासाठी, गोरगरिबांसाठी लढा नव्हता. हे श्रीमंत खानदानी, श्रीमंत बरं का, श्रीमंत मराठे आमदार, खासदार, मंत्री, उच्चाभ्रू घराण्यांसाठीचा लढा होता. कारण ह्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये OBCच्या जागा घ्यायच्या होत्या. हा समाज माफ नाही करणार. जरांगेंना माझं सांगणं आहे, तुम्ही सांगितलं ना प्रशासन आम्हाला धोका देत आहे, प्रशासन ठरवून आमची दाखलेबाद करते. अरे ज्या गावात शिंदे समिती सांगते की या गावात नोंदी नाहीत त्या गावात तुमचे पाहुणे सर्टिफिकेट काढायले कशी टिकतील? पाटील तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही जे बोगस कामं केलेत ना आता, हे GR नुसार दाखल करा. हैदराबाद गॅजेट, औंधचं गॅजेट, मुंबईचं गॅजेट, कोल्हापूरचं गॅजेट, निजामाचं गॅजेट. अरे अजून कोणते कोणते गॅजेट आणायची एकदा ठरवा. आणि गॅजेट हा ड्राफ्ट असतो. त्या गॅजेटमध्ये कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या कुणबी असण्याचा, फलाना असण्याचा कुठलाही काही संबंध नाही आहे. त्याचा आधार घ्या ना, आम्हाला कुणबी घोषित करा. कशामुळं घोषित करायचं आहे? आज जे लोक आता हे आज वेटिंगवर आहेत अजून, हे फक्त 4 आहेत. 4चे 40 होतील. कारण तुमच्याच पापाचे फळं आहेत हे. आणि हे पाप मनोज जरांगे तुम्हाला फेडावं लागेल. हा प्रश्न तुम्हाला आहे. आणि माझं मराठा बांधवांना सुद्धा नम्र विनंती आहे की जरांगेंनी मागण्या केलेल्या 2 वर्षातील दाखल्यांना आज काही जणांचे जरी व्हॅलिड झाले असले तर हायकोर्टामधनं ते बाद होतील. कारण कुठल्याही ठोस पुराव्याशिवाय दिलेले कागदपत्र आहेत. त्याच्यामुळं लढाई भले तुम्ही कागदामध्ये जिंकला असाल पण न्यायालयामध्ये 100% तुम्ही हारणार.